हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर बऱ्याच दिवसानंतर आज परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी एक नवीन रेसिपी. तर आज मी बनवणार आहे मुगाचं मेदगं. तर एकदम मुगाचं मेदगं छान पौष्टिक पण असतं आणि झटपट पण होणारी रेसिपी आहे ही. तर जास्ती टाइम न वेस्ट करता आपण लागूयात तयारीला. तर बघूयात आपण आता मुगाचं मेदगं करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते. तर इकडे मी घेतलेले आहे मूग, लसणाचे 9-10 पाकळ्या, मिरची आणि एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि कोथिंबीर. मिरची मी 3-4च घेतल्या आहे कारण त्या लवंगी मिरची आहेत. आता तुम्हाला तिखट टाकायचे तर तुम्ही मिरचीला स्किप करू शकतात, पण मी आज मिरचीचा वापर करून बनवणार आहे, सो त्यामुळे मी मिरची घेतलेली आहे. तर चला तर मग लागूयात तयारीला. तर मी कढई घेतलेली आहे आणि आता आपण छान मूग भाजून घेणार आहोत. एक 4-5 मिनिटं छान मूग भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. तर बघू शकता तुम्ही इकडे आपले आता मूग पण छान भाजून झालेले आहेत. आता मी थंड करून मूग छान धुवून घेणार आहे आणि त्यानंतर आपण घेणार आहोत त्याच्या 4-5 शिट्ट्या. तर आता मी इकडे कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये आपण आता मूग टाकूयात आणि थोडंसं चिमूटभर आपण त्यामध्ये मीठ ॲड करूयात. आणि आता कुकर झाकण लावून 3-4 शिट्ट्या मस्त 3-4 आणि 4-5 शिट्ट्या घेऊन मस्त छान मूग शिजवून घेऊयात. तोपर्यंत आपण करूयात पुढची तयारी. आता मी इकडे तवा घेतलेला आहे, त्यामध्ये एक अर्धा चमचा मी तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी छान मिरची आणि लसूण फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये, कारण आपल्याला त्याची बनवायची आहे पेस्ट. तर आता इकडे आपल्या मिरची आणि लसूण पण छान तेलामध्ये फ्राय करून झालेला आहे. तर आता आपण काढून घेऊया त्याची पेस्ट. तर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता लसूण आणि मिरचीची पेस्ट काढून घेऊयात. आता त्याची पेस्ट पण काढून घेतलेली आहे मी, बघू शकता तुम्ही इकडे. तर बघूयात आता आपले मूग शिजलेत का. तर मूग पण आपल्या इकडे आता शिजून छान रेडी आहेत. तर लागूयात आपण फोडणीच्या तयारीला. तर इकडे कढई घेतलेली आहे मी. कढईमध्ये एक 2-3 चमचे मी तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे मोहरी आणि जिरे. मोहरी आणि जिरेला छान फुटले ते की त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आता कांदा. तर आता कांदा छान आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा छान थोडासा फ्राय करून झाला की त्यामध्ये आपण आता टाकणार आहोत लसूण आणि मिरचीची पेस्ट जी आपण आता केली होती ते. तर लसूण आणि मिरचीची पेस्ट ॲड करून ती पण छान आपण एक 4-5 मिनिटं छान फ्राय करून घेऊयात. कांदा पण आपला छान गुलाबी रंग येऊस तर छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये. तर इकडे आता आपला कांदा पण फ्राय करून झालेला आहे. आता त्यामध्ये टाकणार आहोत आपण थोडंसं हिंग, कारण हिंगाने छान टेस्ट पण येते आणि छान वास पण येतो. तर आता हिंग मी इकडे टाकलेलं आहे. छान मस्त मिक्स करून घेऊयात ते पण. आणि नंतर आता मी टाकणार आहे त्यामध्ये मूग. तर आता मी त्याच्यामध्ये मूग पण ॲड केलेले आहेत. तर आता आपण एकदा छान ते मिक्स करून घेऊयात. आता ॲक्च्युली माझ्या लक्षात नाही, मी फोडणीमध्ये मला हळद टाकायची लक्षातच नाही राहिली, सो आता मी ती वरतून टाकते आहे. होतं असं कधी कधी तुमच्याकडनं, तुमच्यासोबत पण होतं का सांगा, विसरल्या जातात काही काही गोष्टी. तर आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत एक अर्धा चमचा हळद. आणि हळद टाकल्यावर पण छान आपण ते परत एकदा छान मिक्स करून घेणार आहोत आणि त्याला उकळी येऊ देणार आहे मी एक 2-3 मिनिटं छान. तर आता इकडे आपली छान उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये मी वरतून ॲड केलेलं आहे मीठ. आपण ॲक्च्युली ज्यावेळेस शिट्ट्या घेणार होतो शिजवायसाठी त्यावेळेस मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं. आता परत त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि आता आपली छान उकळी पण आलेली आहे. आता वरतून मी छान टाकणार आहे त्यामध्ये कोथिंबीर. तर कोथिंबीर टाकल्यावर मी परत एकदा छान ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि परत एक अर्धा मिनिटं उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करूयात. तर बघू शकता तुम्ही इकडे छान आपली उकळी पण आलेली आहे आता. तर आपण आता गॅस बंद करूयात आणि मस्त छान सर्व करूयात. तर आता आपलं मुगाचं मेदगं रेडी आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझ्याकडनं असेच नवीन नवीन रेसिपीज हव्या असतील तेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.